मारला रे. ए बकऱ्या गण्या, अंगणा धुस का रे? माझ्या गोट्या येती खेळायला मरतेस तर मग धुशील तू दुपारभरी आंघोळ आणि तुझे कपडे कोण धुईल रे? अहो आई तू घरी जा. या डेंग्याने माझे पुरेच्या पुऱ्या कंचे जिंकलन. त्याची मस्ती जिरवल्याशिवाय आता घरी नाही येऊ मी. अन माझी कपडे नसे धुवायचे आज. धडनेल्या ते चड्डी मग तू तशीच घालतेस. चप्पी इसड्यानं वास मारते तुझ्या चड्डीची. चाल उठ आंघोळ करायला चाल. जा रे गण्या भाऊ. भोसडीच्या डेंग्या जिंकून पडतेस का बे? दम असेल तर चांगला सारा पुरा खेळ ना. अबे जाना बे गण्या भाऊ, चड्डी धुवा लागते ना. माझी चड्डी फाटली आहे आई. बाबा बाजारात गेले का माझ्यासाठी नवीन चड्डी आणणार आहेत. मग नवीन चड्डी आणल्यावर मी आंघोळ करतो ना. आता तू जानव आई. उठतेस का नाही बकऱ्या तू? ओटी गेली काळी. थांबा काकू मी आणतो काळी. मी नाही येत काही आई, मला याच्या कंच्या जिंकवायच्या आहेत. याची मस्ती जिरवतो आता. ए डेंग्या याला कंच्या दे बरं. तुझा जिगरी दोस्त हो ना? धोकात गेला माझा दोस्त ना फोस्त. दोस्त होतं का याला डोक्यावर? ए गण्या ए बाय, जायला हिरोईन बनावायचा आहे ना? त्याले माझ्या कॅबिन मध्ये पाठव. औंजी कॅबिन मध्ये जडीबुट्टी देता का तुम्ही हिरोईन बनावाची? तुले कसा सांगू गण्या, कॅबिन मध्ये जडीबुट्टी नाही बजरबट्टी देतो. कास्टिंग डायरेक्टर आहो मी. इकडे बाय, या दरवाजातून अंदर घुसावाचा आणि त्या दरवाजातून बाहेर निघावाचा. हाला हिरोईनच बनते माणूस. माणूस हिरोईन बनते? तुमचे शेवक मला बरोबर नाही दिसत जी. डोक्सा नको खाऊ गण्या, आता लवकर कामाला लाग. चला या 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 हिरोईन बनावाले या. काळी भुरी पांढरी असो अथवा लाल, एकदा कॅबिन मध्ये घुसा. 1 नंबरची सोडून तुम्ही 2 नंबरची हिरोईन बनाल. 100% गॅरंटी विथ फुल वॉरंटी. गण्या मला हिरोईन बनावायचं आहे. भोसडीचे लोपर सविते अंदर डायरेक्टर गुलू गुलू करते तेव्हा कुठे हिरोईन बनते. चाल घरी हो. काळ्या मग बोमलत काय होता हिरोईन बनावले येवा म्हणून. कोणाला हिरोईन नसे बनावता का बे? एकही जण आले तर अंदर. बे लाल गुबी चल मी येतो अंदर. मला बनव बरं तू हिरोईन. भोसडीच्या हवसच्या पुजारी मारू का बे तुझ्या टकल्यावर फेकून गाजर. 300 देऊन जात जा ना बे तिकडे. हॅलो अरे ती चिकन भाजायची जाळी कुठे आहे? देतो तुला संध्याकाळी. संध्याकाळी काय आता बनवणार आहे आम्ही चिकन. संध्याकाळी जाळी घेऊन काय करू? संध्याकाळी आम्ही जाळी घेऊन काय आमचं ढुंगणं बाजू का त्याच्यावर? दम धरकी जरा जाणे त्याला. अरे पण तुझ्या विश्वासानं आम्ही दिलेली संख्या नाही तर दिलीच नसती ना. दिली त्याने जाऊन आणलीच. अरे आम्ही तुला सांगितलं की लच्ची जाळी आहे ती. आम्ही सांगितलं तुला. आम्ही देणार नाही मग आम्ही तिथून जाऊन आणले. तुमच्या विश्वास कुठून आणले मग? आम्ही मग बाजू कसं आम्ही तुम्हाला वेळ लागली तेव्हा दिली का नाही संख्या असं का म्हणतो? तू कुठे दिले? गेलास ना दिले. मग तू आम्हाला जाळी देणारच का नाही का? इलाची जाळी तुम्ही ठेवणार? जाळे माझी जाळी घेऊन काय करू मी तुझी? मग आता ते आम्ही निघाली चिकन होती मी आता घरी. म्हणजे आता आम्ही इथनं ताळ्यातनं घरी येतो तू जेवून आवर आणि ती जाळी तेवढी बाहेर घेऊन येईल. तू पण चल आमच्या बरं जाळी धरा. कुठं तुमची होती मी आता तुझी होतीच म्हणून जाळी धराय तरी चल की तुला काय कोण बोली होते? तू रेकॉर्ड करशील टाकशील ठेव. नाही टाकत तू फक्त जेव लवकर. काय चांगलं चाललं दिसते तिथं मला टेन्शन आलंय त्या पुरी. अभि गण्या भाऊ मला भेव लागत आहे बे. अरे पोराय वा कोटी चालल्या. अभि गण्या भाऊ कोण बे? अबे भोसडीच्या डेंग्या काही कर पण मांग नको पाहू. माझी माय सांगत होती मला तसा रस्त्यानं कोणी आवाज दिला तर मांग नाही पावाचा म्हणून. मांग पाहिलास तर मांगचा भूत आपल्या गुबीत कसं बोट टाकते. आई वा बापू ए बापू मांग तर पहा न रे. भोकात गेला डेंग्या. मांग तर कोणीच नाही बे. आई व भोकाले लढ तू. बापू ए बापू कोटी चालल्या मा. अजी भूतीन बाई आम्ही दुधू आणायला चाललो. इकडे येवा मी देतो तुम्हाला दुधू. अजी पण आम्हाला भूतींचा नाही म्हशीचा दूध पाहिजे म्हशीचा. अबे गण्या भाऊ पण हे बोलत कुठून आहे? मांगत पावा भूत. अबे डेंग्या पर भोक नाडावा कोटचा भूत. मी बनवलं तुम्हाला एप्रिल फूल. मला नाही ओळखल्या का? मी शकुंतला बाई हो. भोसडीचे बुडगे तू. गण्या भाऊ आण रे दोरी लटकवतो इथं पंख्याला. कसं राहते ते एप्रिल फुल बनवणी बे. गण्या भाऊ लवकर लवकर घेवा ना बे. भोकात गेला कोणी येतील तर सप्पा लेण्याचे देणे पडतील आपले. बाबू मला रिचार्ज मारून देशील ना? हो काऊन नाही. मला फक्त पिवळ्या कलरची चड्डी घेऊन देजो. अबे भोसडीच्या वा येती चड्डी घेवायला आला का प्यार करावाले बे. लवकर लवकर घेवा ना. अबे डेंग्या ओनरे भोसडीचा मला अबे म्हणलं. अबे बी काकाजी तुम्ही? भोकात गेला माझा बाप. गण्या कुठे गेला सांग? मला माहित नाही जी. मी येते हगावाला आलो. भोसडीच्या बिना पाण्याने कोण हकते बे? काकाजी या पाण्याने मी आपली ढुंगण पुसलो असतो. मला बेशारीतीने सांग गण्या कुठे गेला? माहित नाही काकाजी. मी फक्त फोटो काढायला आलो. मोबाईल कुठे आहे तुझा? घरी आहे.
तू बेशारीतीनं सांगतेस का गण्या खोटा आहे का मारू तुझ्या कपारावर गोटा फेकून? मला रागच नको आणू. हो काकाजी, गण्या भाऊ या घराच्या मांग गुल्लू गुल्लू करत आहे. गण्या बाबा गा, मी फक्त गणिताचा पुस्तक देवाला आलतो इनच मला म्हणलं का इकडे घराच्या मांग ये, तुला एक जादू दाखवतो म्हणून. कसमचे सांगतो बाबा, जादू मस्त होती. भोसडीची आई वा. तू सविते इकडे ये बरं. आई वा, गणिताचा पुस्तक देवाला आलास नाही. चला भावांनो, आज आपल्या कॉलेजचा शेवटचा दिवस. जसे आजपर्यंत आपण सर्वजण एकत्र येऊन भेटत आलो ना, तसेच उद्याच्या आयुष्यात पण आपण असेच भेटूया. हॅलो डेंग्या, अबे कोटी आहेस, कसा आहेस? लई दिवस झाले रे भेटलो नाही तर आपण. आज भेटून का रे? नाही रे गण्या भाऊ, ऑफिस मध्ये बॉस सोबत इम्पॉर्टंट मीटिंग आहे रे. काम करीन तर बॉस सॅलरी वाढवेल ना. मिस्टर डेंगू, बरं ठेवतो हा फोन. बॉस आवाज देत आहे, नंतर कधी भेटू हा. हॅलो लाल्या, कसा आहेस रे भावा? मी ठीक आहे रे गण्या भाऊ. लई दिवस झाले रे आपण भेटलो नाही, भेटूया का आज? मी गाडी धरून येतो लागे तर. नाही रे गण्या भाऊ, आताच जॉब वरून आलो. आता या महिन्यामध्ये घराची आणि फ्रीजची EMI राहिली आहे गण्या भाऊ, म्हणून आता नाईट ड्युटीवर चाललो रे. उद्या तर माझ्या पोराची शाळेत जाऊन ऍडमिशन करावची आहे. नंतर कधी भेटू हा. ठेवतो फोन. हॅलो सविते, कशी आहेस? हॅलो गण्या, मी ठीक आहे रे, तू कसा आहेस? कोण आहे फोनवर हा? कोणासोबत बोलत तू? तो माझा मित्र आहे. चल ठेव फोन लवकर. म्हणून मित्रांनो, जर तुम्ही आता आपल्या मित्रांसोबत असाल तर प्लीज आयुष्य जगून घ्या. नंतर माणूस जीवनाच्या रंगात रंगला ना, मग मित्र तेव्हाच जमतील जेव्हा तुमच्या मैत्रीला बुडग्याला मांडव टाकायला चल म्हणलो तर आलाच नाही ना. आता जेवायला चल म्हणा वड्या भात. माझा नवरा शहरात गेलाय, मला गुलाबाची फुलं आणावं. बाप रे, एवढा प्रेम आहे तर मग तुम्ही पोरं काऊन नाही केल्यावर? तुझ्यामध्ये फाल्ट आहे का त्याच्यामध्ये फाल्ट आहे? ये बरं अंदर, चेक करतो मी. व डोमली बाई, या जंगलामध्ये काऊन येऊन घर बांधल्यावर तुम्ही? एवढा गाव सोडून जंगलामध्ये राहत्यात. माझा नवरा सो घर बांध्या म्हणते, मी वाघाव आणि तू वाघीन. वाघ आणि वाघीन जंगलामध्ये राहते. लहानपणी माझ्या आज्यानं त्याच्या डोक्यावर बुक्की मारलं होतं, त्याचा परिणाम हो. पागल पाहिलो, पण हे असे पागल हा नको करू, नाही तर तुझ्या तोंडात कावडा हागल. जेवायला चल तू. एवढ्या दूर येऊन जंगलात घर बांधला. अहो तुम्हाला जेवण सांगायला आलो तर माझी फाटून हातात होती. माझ्या आज्याचा लग्न लावता लावता माझी मैत झाली असती ना. बापरे, पाय वाटच आहे तरी रे चांगली. ए सप्पा ढोड्यात टाक, चल लवकर जेवायला. का झाला बे गण्या, कायले बोंबलून राहिला तुम्हा बायकोवर? बापरे, बुडगा तर घरीच आहे व. तू तर मला सांगलीस हा शहरात गेला गुलाबाचे फुला नावाला. बा तुमचा खेळ चालू होता का? सो सॉरी हा, डिस्टर्ब केलं तुम्हाला. तरी माय दुपार तापारी कुठे खेळ करावाचा शोका.